मधील पाण्याचा प्रश्न आम्ही 4 तारखेला तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं होतं आणि 12 तारखेच्या नंतर जर त्यांनी उपाययोजना नाही झाल्या तर आम्ही घंटानाद आंदोलन करणार होतो. तहसीलदार साहेबांनी जे काही जलजीवनचे अधिकारी आहेत इंजिनियर साहेब त्यांना सांगून पण माझी भेट घ्यायला सांगितली होती आणि आपले जाधव म्हणून आहेत लोहा तहसीलला असतात त्यांनी पण म्हणले होते की आपण तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला काय उपाययोजना करता येतील ते आपण पाहूत. त्याच्यामुळे आम्ही ते आंदोलन त्यांच्या आव्हानाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊन थांबवलं. पण परवा मी एका लग्नामध्ये गेलेलो असताना हे आरोग्य केंद्रातील इथले कर्मचारी आमचे कांबळे भाऊ माझ्याकडे येऊन त्यांनी सांगितलं की मला आमच्याकडे पाणी प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था नाहीये. ते माळाकोळी सारख्या समृद्ध गावचं हे ग्रामीण रुग्णालय आहे. जवळपास आजूबाजूचे इथले 20-25 खेड्याचे इथं आरोग्याच्या संदर्भात येणारे पेशंट आहेत आणि इथं आल्याच्या नंतर त्यांना प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था नाहीये. बरं त्यांना तर नाहीये नाही पण इथल्या कर्मचाऱ्यांना पण कुठलीच पाण्याची व्यवस्था नाहीये. ना संडास बाथरूमला सुद्धा पाणी आहे त्यांच्याकडे, ना बेसिनला पाणी आहे, ना प्यायला पाणी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान आहे. महाराष्ट्रभर आपली चळवळ आहे. आज काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर आहे. संभाव्य जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून इथले लोक अपेक्षेने आपल्याकडे बघतात. सामाजिक दायित्व म्हणून काय भूमिका असेल पुढची? जिल्हा परिषद सदस्य म्हणून बघूत का नाही बघूत पण हे माझं एक कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या अनुषंगाने मी 12 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय. हे तर ही माझी मातृभूमी आहे, जन्मभूमी आहे. त्याच्यामुळं की इथल्या प्रत्येक प्रश्नाला, इथल्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला प्रतिसाद देऊन त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं काम मी इथून पुढे करणार आहे. बोलके कार्यकर्ते कमी पण काम करणारा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे बघलं जाते. इथली ग्रामीण भागातली जनता ह्या ठिकाणी येते, काय त्यांना आश्वस्त करणार आहात? आता ह्या जे काही ग्रामस्थ इथले बी ग्रामस्थ आहेत किंवा आमच्या भागातले जे काही जनता आहे यांच्या कुठलाही अपेक्षाभंग मी होऊ देणार नाही. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला जातीनं लक्ष घालून, वाचा फोडून, शासन दरबारी त्याची योग्य मांडणी करून इथल्या लोकांसाठी जे मला काही करता येईल ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. आज जो पाण्याचा इथला प्रश्न आहे तर शासकीय जर इथं लवकरात लवकर मदत नाही मिळाली पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये मी अर्जुन सिंग बयास सर आमच्या इथले मार्गदर्शक माळाकोळचे आहेत, भास्कर मामा आहेत, आमच्या सगोरे साहेब आहेत, मस्के साहेब आहेत, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून इथं सांगितलेलं आहे की जोपर्यंत काही शासकीय इथं मदत भेटणार नाही तोपर्यंत 10,000 आम्ही आमच्यातर्फे ह्या रुग्णालयाला इथं देणार आहेत दररोज. आणि 10 टँकरनी पाण्याची जर इथं व्यवस्था झाली तर ठीक आहे, नाही तर मग ते पुढची बी उपाययोजना आम्हाला आमच्या सर्वांच्या लोकवर्गणीमधून आम्ही करू. कारण सरकारने शासनाने एवढं देऊन पण इथं जर काही भेटत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे. हे राजकीय लोकांचं इथलं अपयश आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या ग्रामीण रुग्णालयाला जर पाणी देऊ शकत नाहीयेत तर बाकी सर्कलची अवस्था काय असेल? रोडवरचं गाव आहे, रोडवरचा दवाखाना आहे, येणाऱ्या पेशंटची संख्या इथं कमी नाहीये. याच्याकडे जातीनं तहसीलदार साहेबांनी लक्ष घालावं असं माझं तहसीलदार साहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे. आणि तहसीलदार साहेबांनी ह्याच्यावर लक्ष घातलंय का नाही ते जिल्हाधिकारी साहेबांनी इकडे बघायला पाहिजे असं माझं जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे. मी सर्व ग्रामस्थाच्या वतीने त्यांना विनंती करतोय की इथला पाण्याचा प्रश्न जेवढ्या लवकरात होईल तात्काळ सोडण्यात यावा. साहेब, पोटतिडकीनं आपण बोलत आहोत पाण्याच्या प्रश्नावर, पण लोहा तालुक्याचं प्रशासन जे आहे झोपेचं सोंग घेतलेलं आहे असं मीडियामध्ये पण ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. जनतेमध्ये चर्चा आहे. सरकारी काम 6 महिने थांब अशी परिस्थिती झालेली आहे. पण इथं जीव घेणे हैवा, ज्या वाळूच्या, रेतीच्या, जे काही मुरुम असेल हे सगळे भूमाफिया जे आहेत, रेती माफिया आहेत, ते भरधाव वेगाने या रस्त्यावर वाहतात. जीव घेणा त्यांची ड्रायव्हिंग चालू आहे. ड्रायव्हरांना विशेष बक्षीस दिलं जात आहे. त्याच्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे. तहसीलदार त्याच्यामध्ये तत्काळ गौण खनिजाची परवानगी देतात. पण तुमच्या पाण्याच्या निवेदनाला त्यांनी फक्त प्रशासनाला सहकार्य करा असं लेखी उत्तर दिलेलं आहे आणि तुम्ही आंदोलन थांबलात. या प्रशासनाकडे कसं बघणार आहात? का तुमच्यातला भीमाशंकर मामा कापशे आझाद ग्रुपचा जागा होणार आहे? तर मी तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी केली आणि पहिल्या वेळेस मागणी केली की लगेचच्या लगेच ते व्हायला पाहिजे, भेटायला पाहिजे, हे पण मी माझ्या बाजूने चुकीचं समजतो. साहेब, उन्हाळा संपल्यावर काय करणार? नाही, लगेचच्या लगेच त्यांनी 12 तारखेला मला सांगितलं होतं की आमचे पदाधिकारी येऊन भेटतील आणि ते काय ते मार्ग काढू. जर त्यांनी नाही मार्ग काढला तर मी माझ्या स्वखर्चाने द्यायला बी तयार आहे. 11 तारखेला पत्र आले, आज 15 तारीख संपत आली. हो, आज आम्ही भेटणार आहेत त्यांना. पदाधिकारी जे काही त्यांचे तिथले आहेत, जाधव साहेब म्हणून आहेत, त्यांना आता तुमच्यापासून मी गेल्याच्या नंतर त्यांनाच भेटणार आहे. घंटानाद का थांबला? त्यांची आता जाणून घेतो ना की ते काय उपाययोजना करणार आहेत. की आंदोलन करणे हाच माझा हेतू नाहीये. लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण आंदोलन हे आता तुम्ही जर लोहा कंधारचं जर विचारत असताल तुम्ही सांगतो आंदोलन हे स्वतःच्या स्वार्थासाठी होतात इथं.
माझं आंदोलन हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, जनतेसाठी आहे. म्हणून मी प्रशासनाला असं टोकाच्या भूमिकेवर कुठेही धरणार नाही. त्याच्यामधून त्यांनी काहीतरी मार्ग काढावा. प्रशासनातले लोक म्हणजे काही बाहेरचे नाहीयेत, ते बी आपल्यातलेच लोक आहेत. त्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. लवकरात लवकर हा प्रश्न त्यांनी सोडवावा. कारण मला कोणाच्या चहाची सुद्धा अपेक्षा नाही. मी परवाच सांगितलं होतं एका ठिकाणी, चहा बी माझ्यातर्फेच असेल, जेवण बी माझ्यातर्फेच असेल. फक्त माझ्या जनतेचे तुम्ही प्रश्न कुठलेही असतील तर ते सोडवण्यासाठी कुठलाही हलगर्जीपणा करू नका. हलगर्जीपणा जर करत असताल तर मग आमची ताकद पुढे दाखवून देऊ.